सर्वांना नमस्कार मित्रांनो. आता आपण जो पेपर बघत आहोत हा पेपर कुठला आहे? क्लर्क मुख्य परीक्षा कधी रे 2021. पाठीमागचा 19 होता, 2020ला पेपर झालेला नाही हे आपण याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे. बघा आता याच्यात 46 नंबरपासून प्रश्नांची सुरुवात आहे. सॉरी किती 41 नंबरपासून प्रश्नांची सुरुवात आहे. आपण 21चा पेपर बघत आहोत आता. प्रश्न बघू. 1999 साली अमेरिकेच्या नासा या संस्थेने क्ष किरण दुर्बीण अवकाशात सोडली होती आणि त्यास खालीलपैकी कोणत्या भारतीय वैज्ञानिकाचं नाव देण्यात आलं होतं? मी तुम्हाला सांगितलं मराठीमधून काही वेगळं दिसतं का? तर नाही. इथं पण ह्या शॉर्ट फॉर्ममध्ये, इथं पण शॉर्ट फॉर्ममध्ये, फुल फॉर्ममध्ये, इथं पण आहे. थोडंसं खाली या. वेगळा पर्याय. आता हे काही लॉजिक नाही आहे मित्रांनो, नाही. पण जर असं काही वेगळं मारलं थोडं तर त्यातून आपल्याला काहीतरी एक बोध भेटू शकतो. पण मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला जरी ह्याला तुम्ही काही लावलं नाही तरी ही व्यक्ती त्या वर्षी चर्चेत होती. आपण करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं 21च्या तर करंट अफेअर रिलेटेड प्रश्न होता, त्याच्यामुळे तिथे विचारण्याचं त्यांनी हे घेतलं. याचं उत्तर काय मित्रांनो? 4. पुढचा एक प्रश्न बघा. डॅश डॅश अंदाजे 1 मिलीमीटरपेक्षा जास्त तरंगदैर्घ्य असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करतो. हा रिपीट प्रश्न आहे. कसा आहे मित्रांनो? रिपीट प्रश्न आहे. रेडिओ खगोलशास्त्र. मी तुम्हाला सांगितलं 15 प्रश्न आहेत ना, यातले 5-6 प्रश्नांना लॉजिक व्यवस्थित लागलं. आपण खूप झालं ते, कारण हे 5-6 प्रश्न तुम्ही अंदाजे सोडवणार असता, बरोबर आहे. मग हे एका विषयात जर एवढे म्हणलं तर सगळ्या विषयांचे आता मॅथ रिजनिंगला 35 प्रश्नांपर्यंत प्रश्न पडू शकतात, जास्तीत जास्त कमीत कमी 22 प्रश्न. त्याच्यामुळं तुमचे एक 8 ते 10-12 मार्क प्रश्न जरी तुमचे सगळे असे ह्याच्यानुसार बरोबर आले, खूप झालं. कारण एक प्रश्न म्हणजे एका प्रश्नावरून लोकांचे रिझल्ट जातात. आपले जर अंदाजे मारण्यामुळे जर काही प्रश्न चुकणार असले नाही, ह्याच्यातून जर काही प्रश्न बरोबर येणार असले तर आपल्याला काही अडचण नाही. आता तुम्ही जर प्रश्न बघितलं तर हा प्रश्न 42 नंबर, 43 नंबर हा 100 वेळापेक्षा जास्त परीक्षेला प्रश्न आला असं जवळपास सगळ्या परीक्षेला हे प्रश्न येऊन गेला आहे. अशी कुठली परीक्षा नसेल. आपला चुकायला नाही पाहिजे ना, बरोबर आहे मित्रांनो. आपला चुकायला नाही पाहिजे. आणि तुम्हाला मी अजूनही सांगतो, काहीच नाही आठवलं तर शक्यतो GSमध्ये 1 नंबर मारायचा प्रयत्न करा. काहीच आठवलं नाही तर मारायचं आहे ना. आता काही लॉजिक पण लागत नाही. एखाद्या प्रश्नाला मी सांगितलं की आता हे असे प्रश्न आहेत, त्याला काही लॉजिक लागत नाही. हां, पण काही लोकांचा आता बघण्याचा दृष्टिकोन बघा. काही लोक म्हणणार चला जे सगळ्यात वेगळे आहे ते आपण मारूया काही जरी. पण जर नाही मारलं तर मग 1 नंबर मारायचं. ठीक आहे, याचं जरी उत्तर 4 नंबर असेल, एखादा चुकू द्या, पण बहुतांश प्रश्नाचे उत्तर 1 नंबर दिसतात आपल्याला. मग आपण त्याच्यावरती थोडं काय करायला पाहिजे मित्रांनो? विश्वास ठेवायला पाहिजे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न किती नंबरचा मित्रांनो? आणि हा रिपीटेड प्रश्न आहे, ह्याला तुम्हाला अजिबात काही गरज नाही कुठली विचारायची, काय वापरू त्याला. आता ह्यात अजून सोनार आणि सोनोग्राफी तुम्हाला अजून एक कळण्यासारखं बघा. सोनार, सोनोग्राफी आहेत का दोन्ही सारखे शब्द? मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस असे 2 सारखे निघते त्यात 1 नंबर असेल तर 1 नंबर मारायचा प्रयत्न करा. सोनोग्राफी तर तुम्हाला माहिती आहे. सोनोग्राफी कशासाठी असतं बघा? पोटाची सोनोग्राफी करतो आपण, त्याची तुम्ही बघितलं असेल. त्याच्यामुळे ते समुद्राची खोली मोरायला वापरून डेली लाईफमधले ना ज्या गोष्टी तुम्ही रोज जगता त्याचे उत्तर चुकलं नाही पाहिजे. आणि जर एखादा असा प्रश्न आला आहे सोनोग्राफी नाव आहे तर तुम्हाला हे कमीत कमी मला माहिती होतं, मला असं वाटतं की आपण आता ग्रॅज्युएशन करून म्हणजे कमीत कमी 22-23 वर्ष आपलं वय शिक्षण घेऊन आपण 22-23 वर्ष आता वयात आलो. आणि सोनोग्राफी हे शब्द आपल्या सगळ्यांनाच माहीत असते. तर कुणी बघा डिलेव्हरीच्या महिलांची वगैरे ते बाळ आतमध्ये कशी हालचाल करतं त्याची पण सोनोग्राफी असते. 3D सोनोग्राफी, 2D सोनोग्राफी, अमके म्हणजे भरपूर असतात. ह्या गोष्टी आपण डेली ऐकतो ना, तर आपल्याला माहीत पाहिजे सोनोग्राफी कशासाठी वापरते ती. मग सोनोग्राफी नाही तर राहिला सोनार, तर सोनार आपल्याला मारायचं आहे त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा. प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा खालील प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही? पहिला वेग, दुसरा तरंगलांबी, तिसरा आयाम आणि चौथा काय दिलाय? वारंवारता. काय दिलं आपला चौथा? वारंवारता. आणि मग 44 नंबर काय दिले? वारंवारता. ठीक आहे. आता हे बेसिक प्रश्न आहे, ज्यांचा बेसिक माहीत असेल त्यांना प्रश्न येऊन जाईल. आणि रिपीटेड प्रश्न आहे वारंवारतेवरती, त्याच्यावरती खूप सारे. तुम्ही जर PYQ जर बघितले त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न सापडतात. मेन्सला बहुतांश PYQ मधून प्रश्न असतात. तरी मी वारंवार सांगत असतो
मेन्सला करंट अफेअर आणि मॅथ रिजनिंग जर सोडलं तर बहुतांश PYQ मधले प्रश्न असण्याचे चान्सेस असतात. बहुतांश म्हणण्यापेक्षा काही जे काय असतात त्याचा रेफरन्स PYQ मध्ये आपल्याला लागून जातो. मित्रांनो, अजूनही एक गोष्ट करा, जरी आपल्याला 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे असले तरी गडबड करू नका. त्या प्रश्नाचं आपल्या डेली लाईफमध्ये काही इम्प्लिमेंटेशन आहे का, आपण कुठं वाचण्यात ऐकण्यात आलं आहे का, त्याचा वापर कुठं होतो, हे जर तुम्हाला म्हणजे हे करता आलं, स्किप करता आलं, गाळता आल्या त्यातल्या गोष्टी, तर तुम्हाला काय होतं रे, लगेच त्याचं उत्तर निघून जातं. बघा पुढचा प्रश्न दिला आहे, परिभ्रमण क्वांटम क्रमांक याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. त्यातल्या इलेक्ट्रॉनची संख्या विचारलेली. ठीक आहे, जर नाहीच कळला प्रश्न, मी तुम्हाला सांगितलं हे बघा, ह्या दोन्हीमध्ये सारखेपणा दाखवतोय. हे दोन्ही, हा ऑप्शन वेगळा आहे, हा ऑप्शन, ह्या दोन्हीमध्ये सारखेपणा नाही आहे. या सारखेपणातून आपल्याला उत्तर मारायचं. मग बघा 2 2 2 तर सगळीकडेच आहे, 1 1 1 पण सगळीकडे आहे. ह्याचं उत्तर आहे 2 नंबर. तुम्ही जर या दोन्हीपैकी उत्तर मारलं, तुमचं 50% उत्तर काय झालं असतं मित्रांनो? काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं तसं सारखे जे दिसते त्या सारख्यामधून आपल्याला काय करायचं निवडा. शक्यतो बघा काहीच नसतं, हे असा प्रश्न सुटतच नाही कोणाला, कोणाला सुटत नाही. तुम्हाला जर एखादा म्हणला मी लय हुशारी नाही, कोणाला सुटत नसतो. त्याच्यामुळे काय करायचं रे, स्किप करणं तर आपल्याला पर्याय नाही, कारण जास्तीत जास्त मार्क पडायचे जर असतील तुम्हाला, स्किप करणं हा काय पर्याय नाही. हां ठीक आहे, 100 प्रश्नातून एक 4-5 प्रश्न तुम्ही करू पण शकता, पण जर तुम्हाला त्यात काय लॉजिक ट्रिकचा वापर जर मागचे PYQ बघून जर वाटत असेल होतोय, तर ते मारायला काय हरकत आहे ना, बरोबर. त्याच्यापैकी 2 बरोबर आले 5 पैकी रट्टा मारून आपल्या काही अंदाजाने, किंवा तुमचे काही वैयक्तिक अंदाज असतील, तर आपण प्लसमध्ये येतो ना, प्लसमध्ये मार्क पडतात आपलं, मग काय टेन्शन घ्यायचं. पुढचा प्रश्न बघा, शुष्क गट विजेरी संचत ॲनोड हा डॅश डॅशचा बनला असतो. आता हा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं, हा प्रश्न कितीतरी वेळा रिपीट झाला मित्रांनो. हा प्रश्न काय झाला आहे, कितीतरी वेळा रिपीट झालेला आहे. मला वाटतं आपण जे आता मागचे काय 2-3 पेपर बघितले तर त्याच्यामध्ये तर हा प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये आहे. बघा आपल्याला झिंकवरती प्रश्न जर तुम्ही जर बघितला तर ते बहुतांश पेपरमध्ये तो प्रश्न तुम्हाला आढळतो. मग जर तुम्हाला त्याला बहुतांश ह्याच्यावरती जर तुम्हाला तो प्रश्न आढळतोय, तर मग तो प्रश्न चुकायला पाहिजे का नाही. आणि जरी आता तुम्हाला सांगतो काहीच आठवलंच नाही, तर आपल्या ओळखीचा पर्याय मारायचा. शेवटचं काय, ओळखीचा पर्याय मारा. आता पुढचं बघा, आता बहुतांश लोकांचं काय असतं रे वीक पॉईंट मुलांना, खूप सारे फॅक्ट्स, खूप सारा आकडेवारी, डाटा, नावं, सण सणावळ्या लक्षात ठेवायचे असतात, फॉर्म्युले, मॅथ रिजनिंगचे, करंट अफेअर्स वेगळे असतात, अजून रडगाणं, सगळ्याच गोष्टी सगळ्या लिहिणं काही शक्य नसतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्फिडन्सच तुम्हाला पास करू शकतो शेवटच्या दिवसात. अभ्यास सगळेच करते, तर पास होणारा तर दोन अभ्यास करणाऱ्या कॅटेगरीमध्ये बघा, अभ्यास करणाऱ्यामधून एक पास होतो आणि एक होत नाही, त्याचा कॉन्फिडन्स हा लई मोठा रोल असतो त्याच्यात. आपल्याला कॉन्फिडन्स फुल ठेवायचा आहे. अजिबात कुठल्या मित्राचा सल्ला ऐकू नका, कुठल्याच मित्राचा ऐकू नका, कुठं सोशल मीडियावरती, ट्विटरवरती, टेलिग्रामवरती अजिबात कोणाचे कमेंट, मेसेज, काय रिप्लाय अजिबात काही करू नका पेपर होईपर्यंत. बघूया, तुमचं स्वतःचं कॉन्फिडन्स बिल्ड करा, फक्त पेपरवरती काम करा, तुम्ही रिव्हिजनवरती काम करा, बाकी सगळे सोडून द्या. नाही तर एखादा म्हणतो मागचा पेपरला अवघड आला होता, त्यातले असं झालं होतं, अजिबात चर्चा करायची नाही. 17 दिवसात काय ह्या चर्चेतून काहीच सध्या होणार नाही, तुम्हाला निगेटिव्हिटी येईल फक्त, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया, SI काळात आपलं SI एककात घनफळ हे डॅश डॅश असे दर्शविले जाते. SI एककात घनफळ कसं दर्शविलं जातं विचारले त्यांनी. मग बघा, हे वरीलपैकी नाही असा काही पर्याय नसतो, ह्याच्या अगोदर पण सांगितले तुम्हाला मी, वरीलपैकी नाही असा काही पर्याय नसतो. ज्यावेळेस बरोबर विचारलं जातं ना आपल्याला, बरोबर, त्यात वरीलपैकी नाही असं कधी नसतंच, चुकीला असू शकतं एक वेळेस. आता खालचं बघा, इथं खाली विचारलं कार्बनचा अपधर्मी नाही, म्हणजे काय वरीलपैकी सर्व आहेत ना, याचं उत्तर असं निघतं. जरी हे उत्तर दिलं ह्याचं, पण हे सगळे आहे त्याचा अर्थ असा होतो. त्याच्यामुळे ते प्रश्न कसा विचारला थोडासा नीट बघून घ्या. जर बरोबर विचारलं आणि वरीलपैकी नाही म्हणलं, त्याचा अर्थ काय होतो रे, हे तिन्ही नाहीत, पण असं नसतं उत्तरात शक्यतो. आता हे काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणता कार्बनचा अपधर्मी नाही, म्हणजे कोणताही नाही. काय रे, कोणताही नाही, नाही विचारले. एखाद्या निगेटिव्ह टोनला तुम्ही ते वापर करू शकता. मग ह्याचं उत्तर 4 आहे. ह्याचं उत्तर काय रे, 2.
सगळ्यात वेगळा पर्याय बघा, मी तुम्हाला सांगितलं जिथं कंसात असं एक्सप्लेनेशन दिलं असेल काही करून तो आपल्याला पर्याय आपण नेहमीच निवडतो. इथं पण तोच निवडला, त्याचं उत्तर 2 येतं. असं नाही की इथं आपण बघितलं, ह्याच्या अगोदर पण या टाईपचे आपण प्रश्न काय केले ते बघितलेले आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. एकाच वेळी इलेक्ट्रॉनचे अचूक स्थान आणि अचूक संवेद निश्चित करणे अशक्य आहे, हे कोणी सुचविलं? कोणी सुचविलं? तुम्ही? नाही. याचं उत्तर आहे हायसेनबर्ग. ह्याला काही लागत नाही मित्रांनो, काही कुठलं लॉजिक ट्रिक वगैरे ह्याला काही लागत नाही, त्याच्यामुळे लय यात वेळ घालायचा नाही. आता हा भोपाळ वायू दुर्घटनेच्या कारणीभूत घटक विचारला आपल्याला. भोपाळ वायूमध्ये मिथिल आयसोसायनाइट मला वाटतं हा बाकीचे तर 100 वेळा, हा 200पेक्षा जास्त वेळेस आला असेल. तुम्ही UPSC पासून मला वाटतं पोलीस भरती तलाठीपर्यंत बघितलं तर सगळ्याच परीक्षेत प्रश्न आलेला आहे मिथिल आयसोसायनाइटचा. आणि तुमचं जर चुकत असेल तर आपण आपल्या मनाला सांगायचं रे काय झालेलं, आपला अभ्यास झालेला नाही, त्यात बाकी कोणाला दोष द्यायचा नाही. आता तुम्ही उद्या काय करता, समजा 15 प्रश्न सायन्सवरती आले तर उदाहरण, तुम्ही काय करणार, 15पैकी 15ला लॉजिक लावणार, ट्रिक लावणार, आणि वरून बोंबलत काय म्हणणार, अरे नाही लागलं 15पैकी 15ला, ते तुमचा दोष आहे. मी सांगितलं काय, जे प्रश्न येतच नाहीत तिथं आपण काय रे, हा बॅकअप प्लॅन ठेवलेला आहे. बॅकअप प्लॅन आतापर्यंत तुम्ही वर्ष 2 वर्ष जो काय 5 वर्ष 10 वर्ष कोणी 15 वर्ष अभ्यास केला आहे, त्या अभ्यासाचा जोरावर तुम्हाला प्रश्न सोडवायचे. तर जर नाही सुटलं तर हा बॅकअप प्लॅन आहे तुमचा. शेवटी मग तुमच्याकडे जर ह्याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर ते अप्लाय करा. कॉन्फिडन्स पाहिजे मारताना. कॉन्फिडन्स नसेल तर उत्तर चुकते, येतं. कॉन्फिडन्स असेल तरच उत्तर बरोबर येणार. बघितलं, हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झाला, ह्याच्या अजिबात काही चर्चा करायची नाही. हा म्हणायचं बी नाही त्याला काय लॉजिक लागतं का. पुढं बघा काय दिलं आहे, NFHS5 डील विथ, ही संज्ञा कशा संदर्भात आहे, म्हणजे ते काय विचारलं आहे ते थोडक्यात. तर काय विचारल्यावर तुम्हाला काय त्यातून काय वाटतं, ऑप्शन बघा, आरोग्य सर्वेक्षण, प्राणी सर्वेक्षण, वनस्पती सर्वेक्षण, अणुवस्त्र सर्वेक्षण. आता दिलेल्यापैकी योग्य विचारला सगळीकडे एक एकच आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात काय लिहा आपण, इथे 2 आहेत 51ला किती येतं, 2. बघा याच्यामध्ये इथे सांगितलं हेल्थ, दिसतंय का, मग असे शॉर्ट फॉर्ममधून खाली ऑप्शनमध्ये कीवर्ड काय निघतोय का बघायचं. तो शॉर्ट फॉर्म आहे NHFC, नाही NF काय रे, HS5. हे काय होतं, नॅशनल फॅमिली काय होतं रे, हे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 हा होता. हा कधीचा होता, 2019 आणि 21चा. बरोबर बघा 21ला प्रश्न आला का नाही, म्हणजे सायन्समध्ये जरी प्रश्न आला असेल तर किनार कशाची रे, करंट अफेअरची. थोडंसं हे समजून घेत चल. मग ह्याच्यामध्ये H दिलाय, इथं पण आपल्याला H सापडतोय. ए नाही कुठंच, N नाही कुठंच, P प्लॅनेट दिलाय, P आहे का कुठं, P पण नाही. बघा तुम्ही जर वरच्या शॉर्ट फॉर्मवरतून जरी खाली ऑप्शनमध्ये गेले तर तुम्हाला काय येतं, ह्याचं उत्तर निघतं. मग उत्तर कसे काढायचे तर असे बघा. पुढं बघा, कोणत्या बुरशीमध्ये जस्तच आहे का तो, हां बरोबर, जस्त प्रण्य सामान्य वाढीकरता बिकळ निर्मितीसाठी काय रे आवश्यक असते. बघा ॲस्परजिलस नायजर, किती वेळा प्रश्न आला आहे, स्वतःलाच प्रश्न विचार. विज्ञानची PYQ काढा, विज्ञानची PYQ काढा, आणि ॲस्परजिलस नायजरवरती किती वेळेस प्रश्न आला आहे मोजा फक्त. मग ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर 15पैकी 7-8 प्रश्न असे आहेत ते तुम्हाला PYQ मध्ये डायरेक्ट सापडतात. मग तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की PYQ स्ट्रॉंग पाहिजेत. अजूनही जाताना जे असे अवघड विषय ते जे जमत नाहीत आपले, त्याचे मागच्या 5-4 वर्षातले तरी PYQ कमीत कमी बघून चला. ज्यांनी काहीच केलं नाही त्यांनी आता नवीन काही करू नका, जे केलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला काम करायचं, नवीन काही करायचं नाही, लक्षात ठेवा. कारण आता शेवटचे दिवस आहे, झालेल्या अभ्यासाचं रिव्हिजन करायचं असतं, नवीन काही करायचं नसतं. आता बघा खालीलपैकी कोणता विभाग भारतातील जैवविविधतेचा एक महत्त्वाचा हॉटस्पॉट, 2 बास्तीत बघा, एक होप स्पॉट कन्सेप्ट आहे, होप स्पॉट, आणि दुसरे काय रे हॉटस्पॉट. ह्या गोष्टी थोड्याशा व्यवस्थित एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही केलंच असेल, ते काही तर मी डिटेलमध्ये सांगत नाही कारण हा डिटेल आपला त्याचा कोर्स नाही आहे.
बघा 51ला दिले अरवली टेकड्या पर्वतरांग, 52ला दिले पश्चिम घाटमाता, 53ला दिले आपलं सॉरी पहिला ऑप्शन काय दिला आहे अरवलीच्या टेकड्या, दुसरा पश्चिमी घाटमाता, तिसरा इंडो गंगेचे मैदान आणि चौथा काय दिले पूर्व घाटमाता. बघा पश्चिमी घाटमाता आणि पूर्व घाटमाता, बाकी ह्याच्यात हे दोन्ही पर्याय थोडेसे वेगळे आहेत. हां तुम्ही म्हणताना एक्सप्लेन केलेला मारला तर ठीक आहे, पण जर तुम्हाला आता इथं माहिती आहे की पश्चिम आणि पूर्व घाटमाता आणि खूप चर्चेत असणार आहे, मग मी सांगतो सगळीकडे डोळे झाकून मारायचं नाही, पण तिथं बी थोडासा विचार करायचा. हां आता डोळे झाकून कधी मारायचं, जर त्यातलं काहीच माहीत नसेल 100% आपल्याला त्यातलं काहीच कळत नाही तर मग डोळे झाकून एक पर्याय मारू शकतो. त्यात विश्लेषण एक्स्ट्रा केलेलं कंसात त्याचं अजून एक्स्ट्रा माहिती दिली त्याच्यामुळे मग तो आपण मारू शकतो. पण पश्चिम किंवा पूर्व हे आपल्याला माहिती आहे, पश्चिम घाट जो आहे आपला कोकणचा तो चर्चेत असतो नेहमी. गाडगीळ समिती वगैरे तुम्हाला ते माहीत असतील त्याच्यावरती नेमलेले. डेंग्यू विषाणूचा प्रसार कोणता डास चावल्याने होतो. आता मला वाटतं हा प्रश्न काही एक्सप्लेनेशन घ्यायची का तर नको. बघा 1 1 1 2 सगळीकडे 1 1, जर काहीच नाही आलं तर मी सांगितलं आणि राहिला परत 1 नंबर मारायचा आहे. पर्याय नाही मित्रांनो, पर्याय नाही. तुम्हाला असं काहीतरी करून एक 5-10 मार्क वाढवावं लागणार आहेत. बाकीच्या नॉर्मल मुलांच्या जर पुढं जायचं म्हणलं तर आपल्याला काही ना काही आपल्याकडे एक्स्ट्रा गोष्टी पाहिजेत ज्या की बाकीच्यांकडे नाहीत. तरच आपण काय करतो त्या अभ्यासामध्ये, त्या पेपरमध्ये, त्या निकालामध्ये कुठेतरी थोडंसं आपलं स्थान वेगळं असतं. शेवटी येणारा पेपर हा कोणाला माहीत नसतो, पण जर तुम्ही 2023चा गटबल मुख्याचा पेपर जर बघितला, जर शक्य झालं तर आपण तो पण पेपर टाकूया ह्याच्यामध्ये, बघू नक्की त्यात काय आहे ते. त्याचं डायरेक्ट पेपरचं टाकूया तिन्ही विषयांचं. करंटचं तर झालेलं आहे ऑलरेडी त्याचं, मॅथ रिजनिंग आणि सायन्स बघतो मी त्याचं काढून. चला पुढचा प्रश्न बघूया. लसीकरणामध्ये द्वितीय डोस, त्यालाच आपण बूस्टर डोसची परिणामकारकता खालीलपैकी कोणत्या प्रतिपिंडावर अँटीबॉडीवरती काय रे असते. अँटीबॉडी कुठली जी, त्याचं उत्तर काय आहे जीच आहे का. हां अँटीबॉडी जी, लक्षात ठेवा आता सगळे अँटीबॉडीचीच येते EAMG. त्याच्यामुळं थोडंसं ह्या गोष्टीचं काय करायचं, बारीक ऑब्झर्वेशन करायचं. मी सांगितलं आहे अजूनही प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो, या लेक्चरमध्ये पण सांगतो. पार्ट 2 हा आपला काय मित्रांनो बॅकअप प्लॅन आहे. अगोदर 100% अभ्यासावरती प्रश्न सोडवा आणि नंतर आपलं काय करा रे पार्ट 2 कडे जा. बघा शेवटी अभ्यास झालेला असला तरच ह्या गोष्टी तुमच्या कामाला येणार आहेत. ठीक आहे, नसेल झाला तर आता काळजी करू नका, डायरेक्ट जे येतं ते करून या. पण सांगायचा उद्देश असा आहे की ज्यांचा अभ्यास झालेला आहे, ज्यांचं चांगलं रिव्हिजन झालं आहे, तर त्यांनी थोडासा विचार करा या गोष्टीचा. कारण आपले बरोबर येणारे सगळ्यांचे ते आपले चुकलेच नाही पाहिजेत.